कधी कधी तुम्हालाही अनुभव आला असेल की फवारणी करत असताना सुरुवातीच्या 1-2 सऱ्यांना स्कॉर्चिंग येतं, सुरुवातीच्या काही पानांवर पिकावर जळाल्याची समस्या येते. आणि कधी कधी असं होतं की प्लॉटच्या शेवटी जो शेवटचा पंप वगैरे आपण फवारणार असतो त्यावेळेस फवारणी करत असताना तिथं आपल्याला रिझल्ट कमी जाणवतात. ही समस्या तुम्हाला निश्चित भेडसावली असेल. त्याचं कारण काय? द्रावण तयार करत असताना स्टॉक सोल्युशन करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी काय करतात की किती काडीपेटी टाकू, किती झाकण किंवा किती कप मी औषध टाकू, तर यावर चालतात. मित्रांनो, जुना जमाना गेला. ज्यावेळेस फक्त मँकोझेब, ज्यावेळेस फक्त कॉपर, ज्यावेळेस फक्त रोगर यासारख्या कीटकनाशकावर आपली शेती होत होती आणि त्याच्या किमती तुलनेने कमी होत्या. आजच्या जमान्यात महागडी कीटकनाशक, महागडी बुरशीनाशक आली, जी खूप प्रभावी आहेत, ज्याचा वापर आपण अतिशय तोलून, मोलून, मापून केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आपल्याकडं प्रॉपर मेजरमेंट असणं गरजेचं आहे. आणि ते मेजरमेंट असण्यासाठी शक्य तिथं दुकानातून तुम्ही एकरच्या हिशोबाने डोस खरेदी कराल. तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार साधारणपणे 1 एकरचं जर तुम्ही टोमॅटो, मिरची सारखं पीक जर घेतलं आणि ते जर फुलोरा अवस्थेमध्ये, तर 1 एकरमध्ये आपल्याला 10 पंप फवारणी होणं अपेक्षित असतं. तुम्ही कोणतंही तणनाशक घ्या, उगवणीपूर्वीचं घ्या, उगवणी पश्चात तणनाशक घ्या, त्यामध्ये 150 ते 200 लिटर पाणी 1 एकरसाठी होणं अपेक्षित असतं. पीक तुमचं छोटं आहे, छोटं म्हणजे लागवडीनंतर साधारण 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, त्यावेळेस तुमच्या 1 एकरमध्ये 5 पंप प्रति एकर म्हणजे साधारणपणे 100 लिटर पर्यंत पाणी जात असतं. तर मित्रांनो, तो एक ढोबळ हिशोब ठेवून आपल्याला स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे. स्टॉक सोल्युशनचा अर्थ काय? की सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक आपण मोजू शकत नाही. तर आपल्याला त्या हिशोबाने 5 पंपाचं किंवा 10 पंपाचं जे काय आणलंय, तर आपल्याला जितक्या पंपाचं औषध बनवतो तितकं लिटर पाणी तिथं घेणं गरजेचं आहे. त्या पाण्यामध्ये हे सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक चांगले ढवळून घेणं गरजेचं आहे. काडीच्या साहाय्याने एकतर आपण जी बकेट घेतो ती प्लास्टिकची असावी आणि जी काही काडी लाकडी काठीने आपण ते चांगलं ढवळून घ्यावं. चांगलं मिक्स झाल्याची खात्री करावी आणि मिक्स झाल्यानंतर प्रत्येक वेळेला पंप ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस त्या पंपामध्ये 5 लिटर पहिलं पाणी भरायचं, 1 लिटर हे स्टॉक सोल्युशन त्याच्यात टाकायचं आणि त्यानंतर उरलेला 10 लिटरचा जो पंप आहे तो पूर्ण करायचा आहे. जर समजा आपण बॅरलमध्ये औषध बनवत असेल, डायरेक्ट 200 लिटरचा बॅरल आहे किंवा 150 लिटर आपण द्रावण करतोय किंवा 600 लिटरची टाकी फवारणार आहे, तर ते करत असताना सुद्धा आपल्याला 20 लिटर 25 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये हे मिक्स करणं गरजेचं आहे. हा जो क्रम सांगितला त्या क्रमानुसार मिक्स करा, चांगलं ढवळून घ्या, विरघळल्याची खात्री करा आणि त्यानंतरच त्या मोठ्या बॅरलमध्ये ट्रान्सफर करा. बऱ्याच वेळेला तर हे द्रावण तळाकडे राहू शकतं, हे द्रावण चांगलं मिक्स होऊ शकत नाही. काही याच्यातले कीटकनाशक, बुरशीनाशक जर चांगले मिक्स झाले नाही, खास करून पावडर युक्त, तर त्यावेळेस तुम्हाला ही समस्या येऊ शकते. मग परिणाम कमी जास्त किंवा त्यात तफावत होण्यापेक्षा आपल्याला हे चांगलं ढवळून मिक्स करून जर वापरलं तर ही समस्या येणार नाही. अजून एक गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करत असता तर याचा पीएच बघणंही खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपल्या पाण्याचा पीएच आपल्याला माहित असतो. जर माहित नसेल तर आपण आपल्या पाणी परीक्षण करून, माती पाणी परीक्षण करतो त्यावेळेस पीएच त्याचा ओळखू शकतो. आता पहिल्यासारखं राहिलं नाही की त्यावेळेस नॉलेज कमी होतं किंवा आपल्याला माहितीचं जी साधनं होती ती खूप मर्यादित होती. मग त्यावेळेस शेतकरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पाहत नव्हते. पण आजच्या जमान्यामध्ये आपल्याला इतके सारे साधनं आहेत माहिती मिळवण्याची, तर ती माहिती मिळवा आणि त्यानंतरच कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी करा. कव्हरेज किती मिळालं, फवारणी कशा पद्धतीने केली आणि कीटकनाशकाचं वापरण्याचा जो काही क्रम आहे, मिक्सिंगचा जी काही गोष्ट आहे, या सगळ्यांवर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे. फक्त आणि फक्त ते कोणत्या कंपनीचं होतं किंवा कोणते घटक होते हे एकमेव त्याला जबाबदार नाही. याला सगळ्या गोष्टी जबाबदार आहे. त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांनाही जरूर शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओतील माहिती किंवा आपण जे काही विविध गोष्टींवर प्रकाशझोत टाकत असतो तो सर्वांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथं लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.